तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी कळालीच असेल। काल आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला। मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण मराठी भाषिक बांधवांचं खूप खूप अभिनंदन करतो। मित्रांनो, इतक्या वर्षापासून चाललेला हा लढा आणि त्याला काल सन्माननीय गव्हर्नमेंट, सन्माननीय सरकारने आपल्याला त्या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मला बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी विचारणा झाली की सर, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय? तर त्यासाठी हे आजचं लेक्चर सर्वांनी आवर्जून बघा। आपला स्वाभिमान मराठी, अभिमान मराठी, श्वास मराठी, चालतो मराठी, बोलतो मराठी, बरोबर ना? तर त्याच भाषेला या अभिजात भाषा दर्जा प्राप्त झालाय। म्हणजे नेमकं काय झालंय याची सविस्तर माहिती, या संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ, हे लेक्चर सर्वांनी आवर्जून शेवटपर्यंत लेक्चर बघा। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया मग आजच्या लेक्चरकडे। बघा, आता सर्वात पहिल्यांदा माझ्या मराठी भाषेचा गोडवा, माझ्या मराठी भाषेचा स्वाभिमान अभिमान गायणाऱ्या या तीन ओवी, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या 3 ओवी बघा। माझा मराठाची बोलू कौतुके, माझ्या मराठाची बोलू कौतुके, म्हणजे माझ्या मराठीचं जेवढं त्या ठिकाणी कौतुक केलं तेवढं कमी आहे। परी अमृतातही पैजा अजिंक्य, म्हणजे माझ्या मराठीच्या बोलांची, जर अक्षरांची त्या ठिकाणी म्हणजे पैज लावली तर ती अमृतापेक्षाही काय आहे, श्रेष्ठ आहे। म्हणजे त्या अमृताशी पैज लावल्यानंतर ती पैज सुद्धा म्हणजे माझे मराठी अक्षर जी काही बघा, ऐसी अक्षरे रसिके मिळविना, असे माझ्या मराठीतली काय आहेत, अक्षर आहेत की अमृताशी जरी पैज लावली तरी ती पैज त्या ठिकाणी काय केली जाणार आहे, तर जिंकणार आहे। कोण? माझ्या मराठीतील अक्षर। म्हणजे इतकी मोठी महती आपल्या भाषेची आहे मित्रांनो। आणि आत्ता ही आपली भाषा फक्त महाराष्ट्रापुरती सीमित न राहता, काही 1-2 स्टेट पुरती सीमित न राहता, राज्यापुरती सीमित न राहता, संपूर्ण भारतभर माझ्या भाषेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता बोलबाला केला जाणार आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिचा गौरव केला जाणार आहे। त्या सर्व गोष्टीचा खूप स्वाभिमान आणि अभिमान आम्हा मराठी भाषिकांना त्या ठिकाणी आहे। मला तर खूप अत्यानंद होतो की या भाषेवरती मी गेल्या बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी काम करतोय। MPSC मध्ये अविरतपणे त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करतोय। मराठीचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप वेगवेगळे थोर साहित्यिक, थोर व्याकरणकार यांची पुस्तकं मला त्या ठिकाणी अभ्यासायला मिळाली। त्यातून बऱ्याचशा नवीन गोष्टी मला त्या ठिकाणी शिकता आल्या। तर जाऊया आपण आता पुढे की प्रत्यक्ष अभिजात भाषा म्हणजे काय, कोणत्या भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त होतो, या संपूर्ण गोष्टींची माहिती या लेक्चरमध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे। बघा, अभिजात भाषा म्हणजे काय, कशाला म्हणतात अभिजात भाषा? तर अभिजात भाषा म्हणजे मित्रांनो अशा प्रकारची भाषा की जी भाषा कशी आहे, प्राचीन आहे, बरोबर? जी भाषा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राचीन आहे, तिला खूप मोठ्या वर्षापासूनचा इतिहास आहे, ओके? अशा प्रकारची भाषा, बरोबर? मग तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे। नुसता वारसा असून चालत नाही, तर त्या भाषेची संपूर्ण जी काही साहित्य संपदा असेल, संदर्भ असतील किंवा जे काही पुरावे असतील, ते पुरावे त्या ठिकाणी आजही अस्तित्वात आहे। किंवा ते संपूर्ण जी काही प्राचीन भाषा आहे ती भाषा आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात आहे। अशा प्रकारची भाषा म्हणजे कोणती भाषा असते, तर त्या भाषेला म्हणतात अभिजात भाषा, म्हणून तिची काय आहे, ओळख आहे। म्हणजे अशा प्रकारे अभिजात भाषा म्हणजे काय, तर ही अभिजात भाषेची कन्सेप्ट आहे। किंवा त्या ठिकाणी दुसरी एक व्याख्या आहे त्याच्या संदर्भात की ज्या भाषेतील साहित्य अतिशय उच्च दर्जाचे असते। कसे असते त्या भाषेतील साहित्य, तर अतिशय उच्च दर्जाचे असते। अशा त्या भाषेला काय म्हणतात, तर त्या भाषेला म्हणतात अभिजात भाषा, ओके? अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या भाषेला अभिजात भाषा असं म्हटलं जातं। म्हणजे जर आपण त्या ठिकाणी आपल्या मराठी भाषेचा विचार जर केला मित्रांनो, तर आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणातलं जे काही साहित्य किंवा संदर्भ ग्रंथ जे काही आहे त्या काळापासून अस्तित्वात आहे। म्हणजे आपण जर आपल्या मराठी भाषेची पुरावे बघितली किंवा मराठी भाषेची प्राचीन ग्रंथ व पुरावे यावरती तुम्ही जर म्हणत असाल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी आवर्जून त्यावरती एक लेक्चर घेऊन घेणार, ओके? एक लेक्चर घेणार। म्हणजे मराठी भाषेतला पहिला पुरावा कधी सापडला, तर तो 2200 वर्षापूर्वीचा सापडलेला आहे। म्हणजे जे काही महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा
ज्या घराण्याने मराठी भाषेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला ते घराणं म्हणजे कोणतं, तर सातवाहन घराणं. सातवाहन घराण्याची जी काही राणी होती, बरोबर, त्या राणीने आपला जो काही जुन्नरचा घाट आहे, नाणे घाट, बरोबर, त्या नाणे घाटामध्ये तो मराठी भाषेतील पहिला पुरावा त्या ठिकाणी सापडलेला आहे. याचा संदर्भ अभिजात भाषा समितीचा अहवाल आहे. म्हणजे अभिजात भाषा समिती स्थापन करण्यात आली किंवा अभिजात भाषा समितीमार्फत मराठी भाषेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी म्हणजे अभिजात भाषा दर्जा मिळावा यासाठी कधीपासून त्या ठिकाणी प्रयत्न सुरू होते. म्हणजे सर्वात पहिल्यांदा 2012ला समिती प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. त्याच्या आधीपासून वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे, वेगवेगळ्या प्रकारचे प्राचीन ग्रंथ, त्या ठिकाणी त्यावरती संशोधन खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं होतं. ओके. आणि मग त्यांच्या अध्यक्षतेखाली मराठीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे थोर संशोधक आहेत त्यांनी विविध प्रकारची ग्रंथ, विविध प्रकारचं संशोधन करून आणि काल तो दिवस उजाडला की त्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाला. फक्त सांगण्यामागचा उद्देश माझा एवढाच आहे की मराठी भाषेला जे काही प्राचीन पुरावे आहे तर विविध प्रकारची प्राचीन पुरावे मराठी भाषेसंदर्भात त्या ठिकाणी काय आहे, अस्तित्वात आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी सातवाहन घराणं असेल, त्याच्यानंतर श्रवण बेळगुळचा शिलालेख असेल, त्यानंतर अक्षीचा शिलालेख असेल, बरोबर, त्यानंतर त्या ठिकाणी आपला हत्तरसंग कुडलचा शिलालेख असेल. म्हणजे अशी विविध प्रकारची पुरावे मराठी भाषेसंदर्भात त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. त्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे संत श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असेल, बरोबर, तर त्या ठिकाणी ही संपूर्ण पुरावे आपल्या मराठी भाषेची खूप मोठ्या प्रमाणातली प्राचीन असलेली ओळख त्या ठिकाणी आपल्याला करून देत असतात. आणि या सर्व गोष्टी अभिजात भाषेमध्ये समाविष्ट होत असतात. मग आता कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो यावरती आयोगाने सुद्धा प्रश्न 2-3 वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. विविध पेपरला या घटकावरती प्रश्न विचारले जातात. म्हणून सर्वांनी लेक्चर अगदी आवर्जून शेवटपर्यंत बघणं महत्त्वाचं आहे. बघा, म्हणजे आता कोणत्या भाषेला कुठल्या प्रकारचे निकष त्या ठिकाणी लागू आहेत, त्या भाषेची साहित्य निर्मिती कशी असावी, स्वयंभू असावी. त्या भाषेमध्ये जे काही साहित्य निर्माण झालेलं आहे तर कोणत्याही भाषेवर त्या ठिकाणी ती अवलंबून नसावी, ती स्वतंत्र पद्धतीने त्या ठिकाणी असावी. त्या भाषेला किती वर्षापूर्वीचा इतिहास असावा, तर त्या भाषेला किती वर्षापूर्वीचा, 1500 ते 2000 वर्षापूर्वीचा त्या भाषेचा इतिहास त्या ठिकाणी असावा. म्हणजे तेवढ्या वर्षापासून त्या भाषेची साहित्य संपदा अस्तित्वात असावी. त्यानंतर नंबर 3 मध्ये आहे नंबर 3चा निकष, त्या भाषेची निर्मिती इतर कुठल्याही भाषेतून झालेली नसावी. ओके. म्हणजे स्वतंत्र पद्धतीने इतर भाषेतून ती निर्मिती झालेली नसावी. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं तर आता हे जे निकष जी भाषा पूर्ण करणार आहे त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. आणि अभिजात भाषा दर्जा कोण देतं किंवा अभिजात भाषा दर्जा देण्याचं कार्य कुणाचं असतं किंवा जबाबदारी कुणाची असते, कुणाचे अधिकार असतात, ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. त्यानंतर नंबर 4 मध्ये तुम्ही गेलात ना तर त्या भाषेची साहित्य संपदा सर्वोत्कृष्ट असावी. म्हणजे जी भाषा अभिजात भाषा म्हणून नावारूपास येणार आहे तर तिची साहित्य संपदा सर्वोत्कृष्ट असावे. मग आतापर्यंत कोणकोणत्या किती आता अभिजात भाषा अस्तित्वात आहेत? आतापर्यंत ज्या काही अभिजात भाषा होत्या तर त्या किती होत्या? 6 होत्या. आणि काल जो काही निकाल आला त्या निकालाने एकूण अभिजात भाषा आता किती झाल्यात तर त्या अभिजात भाषांची संख्या आता झालेली आहे एकूण 11. ओके. सर्वात पहिली अभिजात भाषा कोणती होती तर सर्वात पहिल्यांदा जी अभिजात भाषा होती ती होती तमिळ, की सर्वात जुनी भाषा. सर्वात जुनी भाषा म्हणजे केव्हा, की जेव्हा त्या ठिकाणी भारतामध्ये आर्य आले, बरोबर, आर्यांचं जेव्हा इकडं आगमन झालं, बरोबर. आता यामध्ये बरीचशी मतमतांतरे त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात किंवा त्या ठिकाणी बऱ्याच थोर संशोधकांचं मत आहे की आर्य बाहेरून आले, काहींचं म्हणणं आहे की आर्य त्या ठिकाणी आपल्या भारतातलेच ते स्थायिक होते, बरोबर. जोपर्यंत या भारतामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये आर्य आलेले नव्हते तोपर्यंत कोणती लिपी अस्तित्वात होती तर तोपर्यंत खरोष्टी नावाची जी काही लिपी होती ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होती. आणि मग जेव्हा आर्यांचं इकडे आगमन झालं आणि आर्यांचं आगमन झाल्यानंतर हिंदुस्थानातल्या प्रत्येक भागामध्ये ज्या ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काय झालं, आर्य आपलं वास्तव्य करायला लागले. म्हणजे असं म्हटलं जातं किंवा त्या ठिकाणी आर्य कोण होते तर आर्य त्या ठिकाणी दिसण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये धिप्पाळ गोरे पान होते.
आणि त्यांच्याकडे गुरेढोरे होती आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हिंदुस्थान गाठलं होतं, हिंदुस्थानाकडे त्यांनी मार्गक्रमण केलं होतं. मग त्यांनी आपल्या सोबतीला कोणती लिपी आणली होती? राज्यसभा मेन्सला बऱ्याचदा ही प्रश्न विचारले गेले, तर त्यांनी आपल्या सोबतीला आणली होती ब्राह्मी लिपी, बरोबर. मग ब्राह्मी लिपीपासनं आज हिंदुस्थानामध्ये ज्या संपूर्ण लिपी वापरल्या जातात, मध्ये द्रविड लिपी असेल किंवा देवनागरी लिपी असेल, शारदा लिपी असेल किंवा त्या ठिकाणी इतर कुठल्याही प्रकारच्या लिपीचा वापर जर तुम्ही केला तर त्या ठिकाणी येणारी प्रत्येक लिपी ही ब्राह्मी लिपीतूनच निर्माण झाली आहे. म्हणजे ब्राह्मी लिपी ही संपूर्ण लिपींची काय आहे? माता आहे, संपूर्ण लिपींची जननी आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर मराठी भाषेच्या विकासावरती एक पुराव्यांवरती एक लेक्चर मी घेऊन टाकणार. ओके, म्हणजे जर आपण आता इकडे लक्षात घेतलं, मग आता पहिली सर्वात जुनी हा क्रम तुम्हाला पेपरमध्ये विचारला जातो. सर्वात जुनी भाषा जर आपण लक्षात घेतली तर त्या सर्वात जुन्या भाषेचं नाव आहे तमिळ. त्या भाषेला दर्जा कधी प्राप्त झाला अभिजात भाषेचा? तर 2004ला अभिजात भाषा म्हणून तमिळ भाषा सर्वात पहिल्यांदा अस्तित्वात आली. नंबर 2 मध्ये तुम्ही गेलात ना मित्रांनो, तर नंबर 2 मध्ये आहे संस्कृत भाषा. आता बरेच जण म्हणतात की संस्कृत ही भाषा सर्वात जुनी भाषा आहे, पण त्याच्या अगोदर जे काही त्या ठिकाणी म्हणजे ज्याला दर्जा देण्यात आलेला आहे ती भाषा म्हणजे कोणती आहे? तर ती भाषा आहे तमिळ. ओके, त्यानंतर या भाषेला कधी मिळाला दर्जा अभिजात भाषेचा? तर 2005ला या भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला. त्यानंतर जर पुढे आलात तुम्ही तर कानडी भाषा. यस, आता तुम्हा सर्वांना फोटोमध्ये दिसत असेल त्याचे जे काही अल्फाबेट्स आहे, त्याची काही मुळाक्षरे आहे, तर मी मुळाक्षरे घेण्याचा प्रयत्न किंवा ते लिहिताना कशा पद्धतीने लिहिली जाते, ओके, त्यातले काही अक्षर, त्यातलं काही कंटेंट त्या ठिकाणी घेऊन तुम्हाला दाखवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो तर अभिजात भाषे निकष सुद्धा विचारले गेली आहेत आतापर्यंत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की कोणकोणत्या अभिजात भाषा आहे त्या क्रमाने ओळखा, असाही प्रश्न आतापर्यंत विचारलेला आहे. ओके, म्हणून सर्वतोपरी अभिजात भाषेवरती प्रश्न आला तर आवर्जून त्या ठिकाणी तुम्हाला आला पाहिजे. त्याकरता फक्त आजचा आपला कन्सेप्ट एकच की फक्त अभिजात भाषा हा कन्सेप्ट आहे माझा. बस भाषेची निर्मिती कशी झाली, तिचे पुरावे कोणते आहेत त्यावरती मी बोलणार नाही. ओके, तुम्ही जर म्हणत असाल तर पुढचं लेक्चर मी त्यावरती घेणार, काय अडचण नाही. ओके, तर आता इथं बघा नंबर 3ला कानडी या भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाला, तो म्हणजे 2008ला. ओके, त्यानंतर थोडं पुढे या. आता बघा पुढं तेलुगू भाषा, म्हणजे आपण जर एक निरीक्षण केलं या सर्व गोष्टींमध्ये तर दक्षिणेकडच्या ज्या काही भाषा होत्या तर त्या भाषांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये दर्जा प्राप्त झाला होता अगोदर, बरोबर. त्यामध्ये संस्कृत भाषा जी काही होते ते संस्कृत भाषा सोडली तर बाकी इतर ज्या काही भाषा होत्या तर जास्तीत जास्त दक्षिणेकडच्या भागामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा लवकर प्राप्त झालेला होता, बरोबर. आता बघा इकडं तेलुगूला कधी प्राप्त झाला? 2008लाच, बरोबर. त्यानंतर मल्याळम या भाषेला कधी दर्जा प्राप्त झाला? तर मल्याळमला झाला 2013ला. इकडं तुम्हाला त्याची अल्फाबेट्स दिसत असतील, बरोबर. त्यानंतर उडिया भाषेला त्या ठिकाणी कधी दर्जा प्राप्त झाला? तर तो 2014ला त्या ठिकाणी दर्जा प्राप्त झाला. त्याच्यानंतर तब्बल 10 वर्षानंतर काल ज्या भाषांना अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाला त्या कोणकोणत्या भाषा आहे? तर सर्वात पहिल्यांदा श्वास मराठी, ध्यास मराठी, चालतो मराठी, बोलतो मराठी, बरोबर ना. मला तर खूप आनंद झाला मित्रांनो, आणि प्रत्येकाला आनंद व्हावा अशा प्रकारचा तो कालचा क्षण आहे, समजलं का. त्यामुळं मराठी भाषेला दर्जा कधी प्राप्त झाला? तर 2024ला. 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून त्या ठिकाणी ती भाषा नावारूपास आली. मग आता मी एवढा आनंदाने एवढ्या हर्षाने तुम्हाला या सर्व गोष्टी का सांगतोय? कारण की पुढे बघा की एखाद्या भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त होतो म्हणजे काय काय होतं. तर ती भाषा फक्त सीमित न राहता खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या भाषेचा विस्तार त्या ठिकाणी केला जातो मित्रांनो. बघा आता नंबर 2 मध्ये आहे पाली 2024 3 ऑक्टोबर. त्यानंतर प्राकृत, त्यातलं काही कंटेंट त्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे 2024. त्यानंतर पुढे आसामी, तिचे अल्फाबेट्स बघा 2024. आणि त्यानंतर इकडं बंगाली, बरोबर 2024. आता काल ह्या ज्या काही भाषा होत्या म्हणजे एकूण 5 भाषांना त्या ठिकाणी अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाला. म्हणजे आता जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की 7वी अभिजात भाषा कोणती, माझ्या लेक्चरला नेहमी सांगत आलो की जी 7वी अभिजात भाषा होणार आहे आता त्या भाषेचं नाव असणार आहे मराठी, समजलं का. मग आता एखाद्या भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त होतो म्हणजे नेमकं काय होतं, बरोबर ना. एखाद्या भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त होतो म्हणजे नेमकं काय होतं जाणून घ्या सर्वांनी. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो म्हणजे नेमकं काय होतं. नंबर 1, त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी कोण परिपूर्ण जबाबदार असतं? केंद्र सरकार. म्हणजे आपलं जे काही केंद्र सरकारमधलं सांस्कृतिक मंत्रालय जे काही आहे
सांस्कृतिक जे काही आपलं मंत्रालय आहे तर ते मंत्रालय त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून घोषित करत असतं. त्याची जबाबदारी कुणाकडे असते तर सांस्कृतिक मंत्रालयाकडे असतं. कुठलं सांस्कृतिक मंत्रालय तर केंद्रातलं. ओके, म्हणजे केंद्रामध्ये त्या भाषेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होत असतो तो विस्तार होत असतो. त्यानंतर नंबर 2 बघा, केंद्र सरकार त्या राज्याला भरीव निधी देते त्या भाषेचा खूप मोठ्या प्रमाणात भाषेची व्याप्ती वाढवण्यासाठी, त्या भाषेतलं साहित्य संपदा ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्या पुस्तकांची छपाई करण्यासाठी केंद्र सरकार त्या राज्याला भरीव निधी त्या ठिकाणी देत असते. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती भाषा फक्त त्या एका स्टेट पुरती किंवा शेजारच्या स्टेट पुरती सीमित न राहता, काही भागापुरती सीमित न राहता संपूर्ण देशामध्ये, म्हणजे आत्ता बघा काल मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाला, म्हणजे देशातील जे काही 450 विद्यापीठं आहे त्या प्रत्येक विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय करणे, म्हणजे आता त्या 450 विद्यापीठांमध्ये माझ्या मराठी भाषेचं आता अध्यापन केलं जाणार आहे. जास्तीत जास्त त्या ठिकाणी त्या भाषेचा विस्तार केला जाणार आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी त्या देशातील 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय करणं, प्राचीन ग्रंथ जेवढे काही प्राचीन ग्रंथ असतील बरोबर तर ते अनुवादित करणं, म्हणजे इतर ज्या काही भाषा असतील त्या इतर भाषांमध्ये अनुवादित करणं, म्हणजे हिंदीमध्ये असतील इंग्रजीमध्ये अनुवादित करणं बरोबर, विविध प्रकारच्या भाषांमध्ये त्या ठिकाणी ते अनुवादित करणं आणि लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचविणं. समजलं का? त्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये थोर संतांनी आपल्या मराठी भाषेचं जे काही त्या ठिकाणी म्हणजे मराठी भाषेचा जो काही विस्तार आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आधीही केलेला होता, पण आता सरकारकडनंच या सर्वच्या सर्व गोष्टी केल्या जाणार आहे. त्यानंतर मराठीच्या बोलींचा अभ्यास, यास ज्या काही आपल्या बोली आहेत, वऱ्हाडी बोली असेल, अहिराणी असेल बरोबर, ज्या काही बोली आहेत त्या संपूर्ण बोलींचा त्या ठिकाणी काय करणं, अभ्यास करणं, संशोधन करणं, साहित्य संग्रह त्या ठिकाणी निर्माण करणं. ओके, कोकणी असेल म्हणजे ज्या काही त्या ठिकाणी बोली भाषा आहेत त्या त्या भागामध्ये त्या बोलल्या जातात तर त्यांच्यावरती सुद्धा त्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास करणं, यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव देण्याकरिता मराठी भाषेच्या प्राचीन व अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. मगाशी मी या समितीचा उल्लेख केला. त्यानंतर अजून एक दुसरी समिती स्थापन करण्यात आली होती सन्माननीय ज्ञानेश्वर मुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली. ओके, म्हणजे मराठी भाषा समिती होती आणि अजून एक समिती स्थापन करण्यात आली होती अभिजात भाषा समिती. अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष होते प्राध्यापक रंगनाथ पठारे. ओके, आणि त्यानंतर जी काही आत्ता काही म्हणजे काही महिन्यांपूर्वी जी समिती स्थापन करण्यात आली होती किंवा काही वर्षांपूर्वी समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीचे अध्यक्ष होते सन्माननीय ज्ञानेश्वर मुळे साहेब. ओके, म्हणजे अशा पद्धतीने वेळोवेळी या संपूर्ण गोष्टींचा पाठपुरावा करून मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चढाओढीचे प्रयत्न सुरू होते आणि त्या प्रयत्नांना यश आलंय. त्यानंतर बघा पुढं काय की महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं, यास मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था म्हणजे मराठीसाठी जे ज्या काही त्या ठिकाणी संस्था काम करताय, ज्या व्यक्ती काम करताय, जे विद्यार्थी त्या ठिकाणी मराठी भाषेसंदर्भात त्या ठिकाणी विविध प्रकारे कार्य करताय तर अशा साऱ्यांना भरीव मदत करणं. म्हणजे बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये किती मोठं योगदान आपल्या भाषेचं आता आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा आता मराठी भाषेवरती खूप चांगलं त्या ठिकाणी कार्य करू शकतात. मराठी भाषेसंदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही संशोधन करू शकतात. मराठी भाषेचे आजही तुम्ही त्या ठिकाणी पुरावे शोधून काढू शकतात. ओके, त्यासाठी आपल्याला आता सरकार परिपूर्ण मदत करणार आहे. म्हणजे अशा प्रकारे मराठी भाषेचा दर्जा म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं याची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ किंवा सविस्तर माहिती देणारा हे लेक्चर सर्वांनी आवर्जून बघा आणि लेक्चर कसं वाटलं मला आवर्जून कमेंट्समध्ये सांगा. भेटूया लवकरच पुढच्या लेक्चरला. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.